दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी उरण येथे आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात शाखा प्रमुखांच्या भूमिकेवर ठाम भूमिका मांडत शिवसेना तळागाळात पोहोचवायची असेल तर शाखा प्रमुख पुन्हा सक्रिय व्हायला हवा असे स्पष्ट केले। शाखा प्रमुख हे ग्रामीण भागातील महत्त्वाचे दुवे आहेत। त्यांच्यामुळेच पक्षांच्या विचारांची ग्वाही सामान्य जनतेपर्यंत पोहोचते। मात्र अनेक शाखा प्रमुख सध्या निष्क्रिय झाले असून त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे। आता त्यांना चार्ज करणे आवश्यक आहे असे जाधव यांनी ठणकावले आहे। शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने उरण मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकांची संघटनात्मक मोठ बांधण्यासाठी मल्टीपर्पज हॉल टाउनशिप येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। भास्कर जाधव यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका करताना म्हटले, महायुती सरकारने दिलेली आश्वासने अपूर्ण आहेत। कृषी कर्जमाफी, मोफत वीज, महिलांना भत्त्याची योजना यामध्ये फसवणूक झाली आहे। समाजात फूट पाडून मतांचं राजकारण सुरू आहे। बेरोजगारी वाढली आहे। वीज दर वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही जनतेची फसवणूक करणारी सत्ता आहे। सावध रहा। मार्गदर्शन मेळाव्यानंतर राज्य शासनाच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला। या निर्णयाची होळी करून मराठी भाषेच्या स्वाभिमानाचा जल्लोष करण्यात आला। यावेळी उरण, पनवेल, खालापूर तालुक्यातील विविध पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती। या मेळाव्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना अधिक मजबूत होणार आहे असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। यावेळी शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर, कोकण युवा सेना प्रमुख शिरसाट, जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर, JNPTचे विश्वस्त दिनेश पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, उरण विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत, रायगड जिल्हा युवा अधिकारी पराग मोहिते, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हानिहाय वक्ता मनीषा ठाकूर, रायगड जिल्हा महिला संघटिका सुवर्णा जोशी, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे आदी मान्यवरांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। असं आहे की हे सरकार कोणालाही फसवायचं सोडत नाहीये, कोणालाही फसवायचं सोडत नाही। हे सगळं हे फडणवीस सरकार नाही, ते फसवणूक सरकार आहे। म्हणून त्या सगळ्यांना फसवतात। त्याबरोबर या ठिकाणी दिबा पाटील साहेबांचं नाव आम्ही दिलं म्हणून सांगतात आणि प्रत्यक्षपणे कुठल्याही प्रकारचा कायदेशीर अशा प्रकारचा आदेश निघत नाही आणि म्हणून सगळ्यांना फसवणारं हे फसवणूक सरकार आहे। नाव मिळेल का नाही दिबे पाटलांचं? मिळायला पाहिजे, नाही मिळालं लोकांच्या पाठीमागे। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, उरण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।